ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। अंगं हरेः पुलकभूषणमाश्रयन्ती भृङ्गाङ्गनेव मुकुलाभरणं तमालम् अङ्गीकृताखिलविभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवतायाः। मुग्धा मुहुर्विदधती वदने मुरारेः प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि मालाधृशोर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः। विश्वामरेन्द्रपदविभ्रमदानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ईशन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः। आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम् आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्ष्मनेत्रम् भूत्यै भवेन्मम भुजङ्गशयाङ्गनायाः। बाह्वन्तरे मधुजितश्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनीलमयी विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयायाः। कालाम्बुदालिललितोरसी कैटभारेः धाराधरे स्फुरति या तटिदङ्गनेव मातुः समस्तजगतां महनीयमूर्तिः भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनायाः। प्राप्तं पदं प्रथमतः खलु यत्प्रभावात् माङ्गल्यभाजि मधुमाथिनी मन्मथेन मय्यापतेत्तदिह मन्थरमेक्षणार्धं मन्दालसं चमकलालय कन्यकायाः। दद्याद्दयानुपवनो द्रविणाम्बुधाराम् अस्मिन्न किञ्चन विहङ्गशिशौ विषण्णे दुष्कर्म घर्ममपनीय चिराय दूरं नारायणप्रणयिनि नयनाम्बुवाहः। इष्टाविशिष्टमतयोऽपि ययाद्रयार्द्रदृष्टा त्रिविष्टपपदं सुलभं लभन्ते दृष्टिप्रष्टकमलोदरदीप्तिरिष्टां पुष्टिं कृषिष्ट मम पुष्करविष्ठरायाः। गिर्देवतेति गरुडध्वजसुन्दरीति शाकम्भरीति शशिशेखरवल्लभेति सृष्टिस्थितिप्रलयकेलिषु संस्थितायै तस्मै नमस्त्रिभुवनैकगुरुस्तरुण्यै। श्रुत्यै नमोऽस्तु शुभकर्मफलप्रसूत्यै रत्यै नमोऽस्तु रमणीयगुणार्णवायै शक्त्यै नमोऽस्तु शतपत्रनिकेतनायै पुष्ट्यै नमोऽस्तु पुरुषोत्तमवल्लभायै। नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धोदधिजन्मभूम्यै नमोऽस्तु सोमामृतसोदरायै नमोऽस्तु नारायणवल्लभायै। नमोऽस्तु हेमाम्भुजपीठिकायै नमोऽस्तु भूमण्डलनायिकायै नमोऽस्तु देवादिदयापरायै नमोऽस्तु चाज्ञायुधवल्लभायै। नमोऽस्तु देव्यै भृगुनन्दनायै नमोऽस्तु विष्णोरुरसिस्थितायै नमोऽस्तु लक्ष्मै कमलालयायै नमोऽस्तु दामोदरवल्लभायै। नमोऽस्तु कान्ते कमलेक्षणायै नमोऽस्तु भूत्यै भुवनप्रसूत्यै नमोऽस्तु देवादिभिरर्चितायै नमोऽस्तु नन्दात्मजवल्लभायै। सम्पत्कराणि सकलेन्द्रियनन्दनानि साम्राज्यदानविभवानि सरोहाक्षि त्वद्वन्दनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये। यत्कटाक्षसमुपासनाविधिः सेवकस्य सकलार्थसम्पदः सन्तनोति वचनाङ्गमानसैः त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।
सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतमांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरे प्रसीद मह्यं दिग्घस्तिभिक्कनककुम्भमुखावसृष्टस्वरुवाहिनी विमलचारुजलप्लुताङ्गीं प्रातर्नमामि जगतां जननीमशेष लोकाधिनाथगृहिणीम् अमृताब्धिपुत्रीं कमले कमलाक्षवल्लभे त्वं करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः अवलोकय माम् अकिञ्चनानां प्रथमं पात्रम् अकृत्रिमं दयायाः स्तुवन्ति ये स्तुतिभिरमोभिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमां गुणाधिका गुरुतरभाग्यभाजिनः भवन्ति ते भुवि बुधभाविताशयाः. ಇದುವರೆಗೂ ನಾವು ಕನಕಧಾರಾ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಕೇಳಿದ್ವಿ. ಇದು ಆದಿ ಶಂಕರಾಚಾರ್ಯರಿಂದ ರಚಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾಗಿದೆ. ಸೊ ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಅಥವಾ ಹುಣ್ಣಿಮೆ ದಿನ ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಮನೆಗೆ ಸುಖ, ಶಾಂತಿ, ನೆಮ್ಮದಿ ಎಲ್ಲವೂ ದೊರಕ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಹೆಸರೇ ಹೇಳುವ ಹಾಗೆ ಕನಕಧಾರಾ ಸ್ತೋತ್ರ, ಕನಕಧಾರೆಯನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು. ಭಕ್ತಿ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಇದನ್ನು ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಒಂಥರ ಶಿವ ಸಂಕೇತವೇ ಸಿಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಅನುಕೂಲಗಳು ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಇದು ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿರೋದ್ರಿಂದ ಹೇಳೋದು ನಿಮಗೆ ಕಷ್ಟ ಆದರೆ, ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆದರೆ ಇದನ್ನು ನಿತ್ಯ ಕೇಳಿ ಅಥವಾ ಶುಕ್ರವಾರ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅದು ಒಂದೆರಡು ಸತಿ ಹೇಳ್ತಾ ಅದು ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. ಅಂಥ ಏನು ಕಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಕಷ್ಟ ಅನ್ನೋರು ನಿತ್ಯ ಕೇಳಿದರೂ ಕೂಡ ಸಾಕು, ಶುಕ್ರವಾರ ಅಷ್ಟೇ ಕೇಳಿದರೂ ಕೂಡ ಸಾಕು. ಅಷ್ಟೊಂದು ಒಂದು ಇದು ಪವರ್ಫುಲ್ ಸ್ತೋತ್ರ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು ಇದನ್ನು. ಸೊ ಇದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಕೇಳ್ತಾ ಆ ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾರಾಯಣರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಧನ್ಯವಾದಗಳು.